नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुमित सदन माहीम या परिसरामधल्या दोन जणींना भेटणार, ते एकाच घरातल्या दोघी जणी आणि पुन्हा दोघींमध्ये चर्चा, पुन्हा गप्पा आणि मग आपण तो क्षण बघणार. कारण सासूबाई जास्त जिंकतायत हा आनंदच आहे आणि तो आनंद खरं तर इतका आहे की आयुष्यभर दुसऱ्यांसाठी करणाऱ्या या माऊली आता जरा स्वतःसाठी जिंकू लागलेले आहे. सुनबाई मानसी पेंडुरकर तर सासूबाई आरती पेंडुरकर. अशी तुम्ही म्हणाल ना तर सुनांनी सासूबाईचं थोडंसं तरी ऐकायला हवं. सुना नेहमीच सासूबाईंचं ऐकतात, पण सासूबाई हल्लीच्या जगात सुनांनी थोडंसं मॉडर्न असावंच. सूट होतील तेच कपडे घालावे, नातवाला थोडंसं फ्रीडम द्यावं. मुलांना शिस्त लागलीच पाहिजे. आजची पैठणी माझीच, आजची पैठणी माझीच, सासूबाईंचीच, सुनबाईची. हॅलो, नमस्कार. 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 तुमचं बाजू म्हणजे माणसाचं पेढा खायला मिळते तुम्हाला. काय सांगताय? म्हणजे काय बरं म्हणून सांगते अख्खा खा. बरं. बरं, आता दोघींपैकी मी अक्षर देणार, कोण उखाणा आधी घेतो बघूया. हा, अक्षर आहे प. पाटावर पाट, 32 पाट, त्यावर चांदीचं ताट, चांदीच्या ताटात साखर भात, साखर भातावर साजूक तूप, तुपाचा रूप, रूपाचा का जोडा, अजितरावांचं नाव घेते वाट माझी सोडा. अरे बापरे, वा वा. तुम्ही काय पाठावर त्या बसल्या सासूबाई, तुम्ही ताट धरून उभ्या फक्त. अभिनंदन. पण सुरुवात तर खूप छान झाली, त्यामुळे पहिली लक्ष्मी तुमच्याकडे आहे आणि ही लक्ष्मी तुमच्याकडे. आधी ओळख करून द्या. मी मानसी पेंडुरकर, हे माझे सासूबाई आरती पेंडुरकर. नमस्कार. मी माझे मिस्टर अभिषेक पेंडुरकर, नमस्कार. माझे सासरे नमस्कार. अजित पेंडुरकर. तर आता आपण दोन गट नेहमीप्रमाणे करणार आहोत या खेळामध्ये. हा आणि गट असा असणार आहे की सुनबाईंबरोबर असणार आहेत सासरे आणि सासूबाईंबरोबर त्यांचे चिरंजीव. चला बघूया, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 चला, कसे छान दोन गट आहेत घरात. म्हणजे हे आम्ही खेळापुरते केले असे नाही. काय तुम्ही सासूबाईंबद्दल काय सांगणार? सासूबाईबद्दल ते खूप आईसारख्या मला वागवतात. माझ्या उलट मागे लागत असं, तेव्हा खा, लक्ष दे. किती कौतुक करते. असं वाटतं तुम्हाला ऐकून हे सगळं? ऐकून बरं वाटतं ना. बरं, तुमचं कधी लग्न झालं, किती वर्षामध्ये? माझा 33 वर्षापूर्वी. कुठे जमलं लग्न? जमलं कोल्हापुरात आणि लग्न झालं मुंबईत. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून मुंबई? हो, पहिल्यापासून मुंबई. बालपण सगळं मुंबई? बालपण सगळं मुंबई. आणि तुमचं? मालवणला. मालवण. आणि मग म्हणून मध्य साधला कोल्हापुरात. काय कोल्हापूरला आमच्या समाजाचं अधिवेशन होतं. हा, त्यावेळी एक वधूवर सूचक मंडळाची स्थापना झाली होती. बर. तर त्यात मला उभं केलं त्यांनी. ते म्हटलं, अरे वधूवर सूचक माझा नाही वाटलं. म्हणे तुमची अपेक्षा काय ती सांगा मुली संबंधी. म्हटलं तुमच्यापासून सुरुवात, उद्घाटनाला नारळ तुमच्या डोक्यावर फोडायचा आहे. म्हटलं ठीक आहे. मला म्हटलं बा मी तब्येतीने चांगलं आहे, मला बांधे सुद्धा आणि गुटगुटीत मुलगी पाहिजे. अरे वा. त्यावेळी एवढी मी गुडगुडीत नव्हते, पण त्याच्याकडे दुसरं एक पोद्दार म्हणून एक स्थळ पण त्यांना आलं होतं. पण त्यांचं लक्ष माझ्याकडे होतं, कारण ती काळी होती आणि मी गोरी होती. म्हणून मला त्यांनी धक्का मारला. कोपर मारलं. काय वधूवर सूचक मिळालं, तुम्ही असा धक्का मारला? नाही म्हणजे बघायला आम्ही कोल्हापूरचे, लहानपण कोल्हापूरला धक्का किती सहन होतो तेव्हाच बघितलं. बघायला डोक्यात केस मात्र भरपूर होते, म्हणून त्याला डोळा मारून दिला विनोद. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं त्याच्या लग्नानंतर गेले? तसंही म्हणणार नाही. असंच म्हणाल्या ना, जेव्हा कोपर मारलं तेव्हा भरपूर केस. लग्नानंतर पण जाऊ शकतात की. हो ना. 33 वर्षात उपयोग काढले. काय खरे की मुलगा बोललेला आहे. तू सांग, असं का बोललात तुम्ही? सांगा. त्यांचा लग्न आधीचा फोटो मी पाहिलेला आणि आता लग्न आता तर नेहमीच बघतो त्यांना. मग त्या डोक्याचा डोंगर हळूहळू कमी होत चालला. बघितलं ना, आईच्या बाजूला बसलाय पण बाबांच्या मुलं बाजूला. अशीच. बरं, आता ना मला सांगा, तुम्हाला जर मला विचारायचं असेल की ही इथे इतकी फळं ठेवलेली आहेत, हा, त्याच्यात आधी मुलाला विचारूया की याच्यात आई साधारणतः कोणत्या फळासारखी असू शकते? इकडे अननस आहे, तिकडे नारळ आहे, चिकू आहे, द्राक्ष आहे. साधारणतः यांच्यात स्वभाव कुठला असू शकतो? आई सफरचंदासारखा. सफरचंदासारखा. हो, म्हणजे आई सफरचंदासारखी आहे. हो. आणि बायको? हा कठीण प्रश्न आहे. शहाळ्यासारखी. म्हणजे टणक.
अरे मलाही मला वाटलं वरून टणक पण आतून अगदी पाण्यासारखं मीटर असं. आता तुम्ही सांगा हो या दोघींबद्दल, या दोघींचं वर्णन करायचं असेल तर. नाही, मला असं वाटतं की ह्याच्यात ते फळ नाहीच आहे. आंबा म्हटलं तर जास्त सोयीस्कर वाटेल. हो आंबा. आणि यांच्याबद्दल हा, यांच्याबद्दल मी सांगेन की शहाळ सारखं. कोकणची माणसं साधी बोळी आहे. काळजातून यांच्या भरली शाळा. वा वा वा, किती छान. आज त्यांना इतक्या वर्षांनी 33 वर्षांनी असं वाटायला लागलंय, बरं झालं तेव्हा मालवणची मुलगी गेली. चला, या दोघांनीही त्यांच्या परीने वर्णन तर केलेलं आहे. आणि आता तुम्ही सांगा याच्यातल्या सासूबाई तुम्हाला कुठल्या वाटतायत? प्लम. का? आंबट गोड. आंबट गोड आहेत त्या. मग किती वेळा आंबट आणि किती वेळा गोड? 50-50. 50-50. चला तेही गेलं. आता तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? चिक्कू सारखी गोड गोड गोड. आणि आता कोण जास्तीत जास्त गुण मिळवणार? पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. मला सांगा, सासूबाईंचं कोणतं स्वप्न पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे? खूप मोठं घर घ्यायचं आहे. काय हो? हेच एक स्वप्न. खूप मोठं घर, टेरेस फ्लॅट. हा, टेरेस फ्लॅट. तुम्ही होताय फ्लॅट. पण अभिनंदन. चला, ही इच्छा तुमची लवकर पूर्ण हो. बापरे. एक गुण नक्की मिळालेला आहे यांना. आणि आता मला सांगा, तुम्हीच सांगा, सासूबाईंचा आवडता हिरो कोणता? ऋतिक रोशन. हो, भयंकर. मग तो असा डान्स. तर अभिनंदन, 2 गुण इथे मिळाले. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही सांगा, सुनबाईंनी मुलाबरोबर बघितलेला पहिला चित्रपट कोणता माहितीये का? सफारी की. नाही, कुठला बघितला होता सांगा? किस्मत कनेक्शन. किस्मत पहिला कनेक्शन, पहिला बघितलेला चित्रपट. चला, सासूगटाचा 1 गुण गेलेला आहे. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, सुनबाईंचा आवडता हिरो कोण? आमिर खान. हो. शाहिद हा, शाहिद कपूर. ठीक आहे. सुनबाईंनी जणू काही सुपारीच घेतली. नाही, कारण जे नाव सांगतील ना त्याच्या बरोबर दुसरं सांगणार. ते खरं उत्तर वगैरे दिलेली आहेत आधी. आणि खरंच यांची उत्तर आमच्याकडे आहेत. आणि त्यामुळे गोंधळ झाला. आणि आता हे 2 गुण गेले. पण आता बघा, मुलगा आईला गुण मिळवून देणार आहे. आणि त्यासाठी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्या पत्नीचं कोणतं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे? तिला एक खूप मोठं फॅशन डिझायनर व्हायची इच्छा आहे आणि ते तिचं स्वप्न, त्याच्याकडे ती वाटचाल करते, पण तेच तिचं मोठं स्वप्न आहे. आणि ते अजून पूर्ण झालेलं नाही. ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शुभेच्छा, अभिनंदन. आणि हा 1 गुण तुम्हाला मिळाला. सासू गटाला 1 गुण मिळवून दिलेला आहे. आणि आता तुमच्याकडे पुढचा शेवटचा प्रश्न. तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीची अगदी जवळची मैत्रीण. स्वरूप कोण म्हणतात? अभिनंदन. चला, थोडक्यात प्रॉम्प्टिंग झालं होतं, पण आपण